श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 221 ते 230. बघूया ज्ञानेश्वर महाराज या ओव्यामध्ये आपल्याला काय संदेश देत आहेत. ऐसिया ते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी. आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत की अर्जुन म्हणतोय काय, अशांना मी मारू तरी कसा, मी कोणावर शस्त्र धरू, हे कौरव म्हणजे आम्हीच आणि त्यांना मारणं म्हणजे आपलाच घात करणं होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपलाच घात आपला काळजाचा घात मी कशा प्रकारे करू, हे प्रभू मला काहीतरी उपदेश द्या. हाय हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयांची उपकार असाधारण आम्हा बहुत. हे कोण आहे तू जाणत नाहीस का, ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत, तुम्ही बघू शकता आणि मी त्यांना मारायचंय. हे धशालक सासरे मातोळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे या सैन्यात मेहुणे सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत आणि यांच्याबरोबर मी युद्ध करायचे, असा प्रश्न अर्जुन या ठिकाणी श्रीकृष्णाला विचारतोय. अवधारी अति जवळीकीचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणून दोष अति वाचे बोलताची. ऐक प्रभू, अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. बोलणं पाप आहे, यांना मारायचं, करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. अर्जुन या ठिकाणी कृष्णाला सांगतोय. हे वरी भलते करी तू आताची येथे मारे तू परी आपण मने घातू न चिंतावा. उलट पक्षी हे वाटेल ते करोत, आत्ताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाहीये. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोक्याचे समग्र राज्य मिळणार असले तरी हे अयोग्य काम मात्र मी करणार नाही. आणि या ठिकाणी अर्जुन आपल्या विश्वासावर ठाम आहे, आपल्या शब्दावर ठाम आहे आणि ते शब्द तो श्रीकृष्णाला ऐकवत आहे. जरी आजी येथ ऐसे कीजे तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आज आम्ही येथे असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले, युद्ध केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनामध्ये आदर राहील का. आणि मग कृष्णा सांग, तुझे मुख आम्हाला कसे दिसेल, तू आम्हाला अंतरशील का, तू आम्हाला आपलंसं करून घेशील का, असं या ठिकाणी अर्जुन कृष्णाला सांगतोय. जरी वधू करोनी गोत्रदांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा मज जोडीला तू हातीचा दुरी होसी. आणि या ठिकाणी अर्जुन म्हणतोय, जर मी माझ्या गोत्रदांचा, जर मी माझ्या सगळ्या आपुलकीचा, माझ्या बांधवांचा जर या ठिकाणी वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तीस्थान होईल, सगळे दोष माझ्यामध्ये येतील आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील, आमच्यापासून दूर होशील, असं श्रीकृष्णाला या ठिकाणी अर्जुन सांगतो. कुलहरणी पातके तिये अंगी जडती अशके तये वेळी तू कवने गे देखावेसी. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे. जैसा उद्याना माझी अनळू संचारला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिरून हे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळते ते क्षणभरही थांबत नाही, तसं माझ्या मनाची स्थिती झाले आणि मी माझ्याच आपुलकीचा कशा याप्रमाणे वध करू आणि त्यांच्याबरोबर युद्ध कसं करू, श्रीकृष्णा तुम्हाला सांग. या ठिकाणी असे अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रत्येक ओव्यातून या ठिकाणी सांगत आहेत. ठीक आहे, चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू ओवी क्रमांक 231 ते 240.